आज धुळवडीचा आनंद संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशात लुटला जातोय आणि या धुळवडीसाठी मी पारसिक नगर इथे आलेला आहे आणि समाजसेवक अभिजित पवार यांच्या या धुळवडीच्या कार्यक्रमामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड देखील आपल्याला बघायला मिळत आहे। सर, बुराना मानो होली आहे, होळीच्या खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला। बुराना मानो होली है, बुराना मानो होली। ए रंग गेले सर, बस 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 तर आमदार जितेंद्र आव्हाड आपल्या बरोबर। सर, होळी या वर्षीची कशा प्रकारे खास आहे? हे शेवटी समाजामध्ये किती रंग उधळला जातो, समाज बेरंग झालेला समाज किती रंग आपल्यावर घेऊ इच्छितो, ह्याच्यावर होळी आहे। थोड्या वेळापूर्वी आम्ही जेव्हा एकनाथ शिंदे यांना विचारलं उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही विरोधकांना कोणता रंग द्याल, ते म्हणाले आमचा सप्तरंग आहे आणि भगवा रंगामध्ये आम्ही सगळ्यांना यावेळी एकत्र करणार। रंग तिरंगी आहे, जो भारताचा रंग आहे आणि तो आमचा रंग आहे। एक गाणं किंवा एक असा शेर होऊन जाऊ दे आजच्या या दिवशी, विरोधकांसाठी असेल किंवा सत्ताधाऱ्यांसाठी, कोणासाठी? होली के रंग जब खिल जाते हैं, दिलों में रंग मिल जाते हैं, दिल शिकवे भूल कर दोस्तों, दुश्मन भी गले मिल जाते। काही दिवस असे असतात जेव्हा आपल्याला दुश्मनी विसरायची असते। पण ठाण्यामध्ये पण याच्या आधी अनेक वर्ष सगळे एकत्र येऊन होळी रंगवा खेळायचे वर्षापूर्वी, पण ती प्रथा तुटली आणि ती प्रथा कशी तुटली याचा शोध घ्यायला हवा। नाहीतर टेंबी नाक्यावर सगळे जमायचे, आनंदी लोकांच्या घरी जायचे, इवन एकनाथ शिंदे ही लोकांच्या घरी जायचे, एकनाथ शिंदे सगळ्यांना भेटायचे। असं काय झालं, ठाणं बदललं, ह्याचा शोध सगळ्यांनीच घ्यायला। संपूर्ण महाराष्ट्र जनतेला काय सांगाल, होळीच्या कशा शुभेच्छा द्याल? बेरंग झालेला महाराष्ट्र आता व्यवस्थित करा। जर असाच महाराष्ट्र राहिला तर विकासाच्या दिशा दुरावल्या जातील। जितेंद्र आव्हाड जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, शरद पवार गटाचे, ते आता होळी खेळतात आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला अशी होळीच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।